नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी तुम्हाला आज कृष्ण जन्माष्टमीचीच एक गोष्ट सांगणार आहे. ती लक्षपूर्वक ऐका आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे माझे दोन्ही चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं हे चॅनल फक्त स्टोरी टेलिंग आहे. आणि माझं दुसरं चॅनल ब्लॉगिंग, कुकिंग, डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, स्टिचिंग, क्रोशा एव्हरीथिंग इन वन आहे. तर दोन्ही चॅनलला जरूर जरूर भेट द्या. तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करू. आठवणींचा मधुकोश. गोष्टीचं नाव आहे आठवणींचा मधुकोश. कृष्ण व्हायचंय मला. 15-16 वर्षापूर्वीचा हा किस्सा मला लख्ख आठवतोय. तो जन्माष्टमीचा दिवस होता. तेव्हा सिंहगड रोडवरील एका इंग्लिश मीडियम शाळेमध्ये माझा ईशान शिकत होता. 3-4 वर्षे वय होते त्यावेळेस त्याचे. दरवर्षी शाळेमध्ये खूप सुंदर उपक्रम राबवत असत. त्यातलाच दहीहंडी हा सुद्धा असे. ही आठवण माझ्या हृदयाच्या कप्प्यात मी जपून ठेवली आहे. जसा श्रीकृष्ण नटखट गोड होता तशाच या आठवणी देखील खूप गोड आहेत. जन्माष्टमीला सर्व मुलामुलींनी पारंपरिक वेशात यायला सांगितले होते. मी घाईघाईमध्ये ईशानला पांढरा कुर्ता, पायजमा, कपाळावर गंध लावून शाळेत सोडायला गेले. आहाहा, शाळा गोड बाळ गोपाळांनी भरली होती. उत्साह ओसंडून वाहत होता. सगळीकडे अगदी रंगबेरंगी माहोल होता. एका छोट्याशा आवारात दहीहंडी उभारली होती. ती अगदी कमी उंचीवर होती आणि खूप सुंदर सजवली होती. मला जायची इच्छा नव्हती, पण ऑफिस 22 किलोमीटर होते. मला जाणे अत्यंत गरजेचे होते. ईशानला सोडले आणि मी निघाले. इन्स्टिट्यूटमध्ये जायलाच मला 1-1.5 तास लागला. लगेच लेक्चरला सुरुवात केली आणि शाळेतून फोन आला, तुमचा ईशान शाळेत दिसत नाही, आम्ही शोधतोय. काळजी करू नका, पण तुम्ही येता का? माझ्या अंगातले त्राण नाहीसे झाले. वर्गाबाहेर आले, शब्द फुटत नव्हते आणि लगेचच ऑफिसमध्ये कल्पना देऊन मी निघाले सुद्धा. तेवढ्या वेळात मला नको नको ते प्रश्न, धास्ती, भीतीचे ढग गडद झाले. कुणी पळवले तर नाही ना माझ्या बाळाला? कुठे असेल काही कळत नव्हतं. सर्व शाळा, प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये बघितले, पण तो दिसत नव्हता. मी चांदणी चौकापर्यंत पोहोचले. तेवढ्यात फोन आला, ईशान सापडला. तो वरच्या मजल्यावर होता असे कळले. माझ्या जीवात जीव आला. त्यानंतर काही वेळातच मी शाळेत पोचले सुद्धा. गेल्यावर टीचरने अगदी हातात हात घेऊन म्हणाल्या, तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल हो, पण सापडत नव्हता. आम्ही सगळेच घाबरलो होतो. मी म्हणाले, बरोबर आहे तुमचे. ठीक आहे. मग टीचरने सांगायला सुरुवात केली. कार्यक्रम सुरू होता आणि मला क्लास टीचरला अचानक ईशान दिसला नाही आणि सर्व शोधाशोध सुरू झाली. तेव्हा एका मुलाचे वरच्या मजल्यावर ईशानकडे लक्ष गेलं. ईशान खिडकीतून दहीहंडी बघत होता. धावत जाऊन त्याने टीचरला सांगितलं आणि त्याला तळ मजल्यावर आणण्यात आले. धावत टीचर तिथे गेल्या असतील, भीतीयुक्त काळजी असेल, ईशानला रागावल्या असतील, बोलल्या असतील, काळजीपोटी हे सर्व. तू वरती का गेलास? पण ईशान काही बोलतच नव्हता. एरवी हसरा असणारा ईशान आज असं शांत का? असं टीचरलाही प्रश्न पडला. मला त्यांनी सांगितले, तो काहीही बोलत नाही, फक्त गप्प आहे. एव्हाना तो कार्यक्रम संपला होता. मी सरळ त्याला कडेवर घेतलं, त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. काय झालं पिल्लू? का रुसला आहेस? तू का बोलत नाही? वरच्या मजल्यावर एकटं जायचं असतं का? एकाच वेळेस अनेक प्रश्नांची सरबत्ती सूचना सुरू झाल्या. तो शांतच होता. टीचरला विचारायचं असतं, बाळा, असं जायचं नसतं. बाळाने माझ्याकडे दृष्टीटप टाकला निरागसपणे आणि हुंदका आणून म्हणाला, आई, कृष्ण व्हायचंय मला. आई, कृष्ण व्हायचंय मला. टीचरने नाही केले. मी त्याला थोपटत म्हणाले, आता टीचरला तुझ्या मनातलं कसं समजेल पिल्लू? तू बोलला नाहीस का मला कृष्ण करा म्हणून? पण खरं सांगू का, माझी चूक आहे बेटा. मी तुला कृष्णासारखं मोरपीस घातलं नाही किंवा गळ्यात माळा घातल्या नाही. सॉरी बेटा. म्हणून नाही केलं टीचरने. कृष्णाची ड्रेपरी नव्हती ना. नेक्स्ट टाइम नक्की.
घाईघाईत मी तुला सजवलं नाही. सॉरी बेटा. चल आज आपण सगळीकडे दहीहंडी बघायला जाऊया ना, मस्त मजा करूया. बाळाची कळी खुलली आणि आम्ही घरी मार्गस्थ आलो. आजही मला कृष्ण न बनवल्याची ती रुखरुख आहे बरं का. खरं तर प्रत्येक मातेला आपलं बाळ कृष्णासारखं असतं. माझा गोड कृष्ण बाप्पा, ती जन्माष्टमी आणि माझा ईशानचा तो निरागस राग. आठवणीच्या मधुकोशातील ही आठवण मधासारखी मदाळ आहे. हृदयाच्या कप्प्यातून जाता जात नाही. 2 वर्षाचा असताना कृष्ण बनवलेला फोटो माझ्याकडे अजूनही आहे. त्यावेळी मी तो खूप जपून ठेवलेला आहे. अशा सुखद आठवणी मनाला प्रसन्न करतात आणि आतून मनाच्या कोपऱ्यात तोच निरागस रुसलेला आवाज कानात घुमतो. आई कृष्ण व्हायचे मला, आई कृष्ण व्हायचे मला. ही गोष्ट छान आहे. कोणीतरी ही गोष्ट ॲक्च्युअल घडलेली आहे. पुणे इथे आहे. त्यांचं नाव इथे आलेलं नाही आहे. पण पुण्यावरून ही ज्यांची आहे त्यांनी ही लिहिलेली आहे. पण ह्यावरून मलाही एक किस्सा आठवला. माझ्या मुलाला फर्स्ट बर्थडेला त्याच्या आत्याने असा कृष्णाचा ड्रेस आणून दिला होता आणि माझ्या मुलाचे केसही खूप कुरळे कुरळे छान होते आणि मी त्याला तो ड्रेस घातला आणि कृष्णासारखी बासरी त्याच्या हातात दिली. तर त्याने ती वाजवायला सुरुवात केली आणि इतकं सुंदर गोड कृष्ण तो दिसत होता. तर आज ही गोष्ट वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर तीच कृष्णाची मूर्ती उभी राहिली. तर प्रत्येक आईच्या मनात अशीच भावना असते की आपला बाळ हे कृष्णासारखंच असावं. तर कृष्ण जन्मीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि जर माझी ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी आनंदी राहा, मजेत राहा. बाय. धन्यवाद.